4 महिन्यांपूर्वी 294 हून अधिक शेतकऱ्यांनी 3 कोटी रुपयांच्या जवळपास पिंपळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत टोमॅटो विक्री केला होता. 4 महिने उलटून गेल्यानंतरही व्यापाऱ्यांकडून उडवाउडवीची उत्तर मिळत असून पिंपळगाव कृषी उत्पन्न बाजार समिती ही कुठलीही दखल घेत नसल्यामुळे संतप्त झालेल्या टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांनी आज पिंपळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीतील कांद्याचे लिलाव बंद पाडत बाजार समितीच्या प्रवेशद्वारावरच आंदोलन सुरू करत ठिय्या मांडला आहे. जोपर्यंत आमचे पैसे मिळत नाहीत तोपर्यंत कुठलेही लिलाव होऊ देणार नाही. आंदोलन असेच सुरू राहील अशी भूमिका घेतल्यामुळे या ठिकाणी पोलीस बंदोबस्तही वाढ झाली आहे. अद्याप बाजार समितीकडून या आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांशी बोलण्यासाठी कोणी आले नसल्याने शेतकऱ्यांच्या भावना संतप्त झालेल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. या कृषी उत्पन्न मार्केटमध्ये जे शेतकऱ्यांचे पैसे बाकी राहिलेले, तर या सर्व शेतकऱ्यांचे पैसे या कृषी उत्पन्न बाजार समितीने सर्व अदा केले पाहिजे. त्याचं कारण असं की या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मोठ्या प्रमाणात विविध बँकांमध्ये ठेवी पडलेले आहेत. त्या ठेवींमधून शेतकऱ्यांचे पैसे या कृषी उत्पन्न बाजार समितीने देऊन टाकावेत आणि संबंधित आडत्यांकडून मार्केट कमिटीने त्यांच्या पद्धतीने ते पैसे वसूल करावेत. त्याचं कारण असं की शेतकऱ्यांच्या पैशाला जबाबदारी सर्वस्वी मार्केट कमिटीच असते. त्यामुळं आम्ही शेतकऱ्यांनी आडत बघून नाही तर मार्केटचं नाव बघून या मार्केटमध्ये आम्ही सर्व शेतकऱ्यांनी माल दिलेला आहे. त्यामुळे या सर्व शेतकऱ्यांचं पेमेंट या कृषी उत्पन्न बाजार समितीने त्यांच्या बँकांमध्ये असलेल्या ठेवींमधून द्यावं आणि संबंधित आडत्यांकडून कसे पैसे वसूल करावे हा त्यांचा प्रश्न आहे. एवढे सगळे पुरुष असताना मी एकटी महिला शेतकरी आहे. तरी मी माझ्या पुतणे आणि माझ्या दिरांबरोबर मी इथं आले, कारण माझे पण 2-2.25 लाख रुपये मार्केट कमिटीत अडकले. मला मुलाचं लग्न होतं, लग्नालाही मला खूप अडचणी आल्या. मी स्वतः सभापती साहेबांनाही फोन केला तरी त्यांनी माझ्याकडे लक्ष दिलं नाही. आम्ही कोणाकडे न्याय मागायचा? त्यामुळे आम्ही इथं मार्केट कमिटीच्या गेटमध्ये येऊन आंदोलन करण्यात बसलो आहे. पिंपळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये साधारण 3-3.5 कोटीच्या आसपास टोमॅटो शेतकऱ्यांचे पैसे अटकलेले. कुठलाही नियम असा म्हणतो की ज्यावेळेस कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आपण माल विकतो त्यावेळेस शेतकऱ्यांना 24 तासाच्या आत पैसे मिळाले पाहिजे. हा कायदा आहे, हा नियम आहे. परंतु कृषी उत्पन्न बाजार समितीने तब्बल 4.5 महिने झाले आजपर्यंतही या सर्व शेतकऱ्यांना 1 रुपया टोमॅटोचा दिलेला नाही. साधारण 3 कोटीच्या आसपास ही रक्कम आहे. जर एका बाजूला संचालक मंडळ बनत असेल तर पिंपळगाव कृषी उत्पन्न बाजार समिती अशा खंडात 1 नंबरची मार्केट कमिटी आहे जिथं पैशाची हमी आहे. परंतु अशा वेळेस सुद्धा कृषी उत्पन्न बाजार समिती जर शेतकऱ्यांच्या पैशाला हमी देत नसेल तर शेतकऱ्यांनी खऱ्या अर्थानं जायचं कोणाकडे? एका बाजूला तुमची कृषी उत्पन्न बाजार समिती शेतकऱ्याच्या भरोश्यावर चालते. तुमच्या जो शेतकरी आडत देतो त्या आडतीवरती तुमची कृषी उत्पन्न बाजार समिती आज करोडोच्या ठेवी तुम्ही ठेवलेल्या आहे. जर त्या करोडोच्या ठेवी तुमच्याकडे असताना सुद्धा जर शेतकऱ्यांना तुम्ही जर पैसे देत नसाल तर सरळ हा शेतकऱ्यांवरती अन्याय आहे. आणि ह्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी आज आम्ही सर्व शेतकरी बांधव कायद्याचं हत्यार उपसत आम्ही आंदोलनाची हत्यार उपसलाय आणि जोपर्यंत आमचे पैसे मिळत नाही तोपर्यंत आम्ही ही कृषी उत्पन्न बाजार समिती चालू देणार. आम्ही